तर मंडळी आता आम्ही चाललो आहोत चांदिवणे शिंदेवाडी येथे दादाच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया, काका काकी दादाला भेटूया। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। गणपती बाप्पा मोरया। चांदिवणे भेटलेला आहे आम्हाला, चांदिवणे भेटलेला आहे। रस्ता कुठून कुठून गेलाय बघा, हे बनवलं हे उडले आले, ही वाडी कुठची आले, नाही पुढे पवारवाडी आले, वाडी भावा शिंदेवाडी आले भावा, आणि हे बघा भावा फायनली मंडळी आपण पोहोचलो आहोत। हे दादा पाऊस सुद्धा आलेला आहे मंडळी, पाऊसच खूप पडतोय। येतो चल येतो। काकी आलेली तर मंडळी फायनली आम्ही दादाच्या घरी पोहोचलेलो आहोत। हा काका गेला होता तिला फोन करायला, तो गाडी आली ते पूजा करेपर्यंत टाइम झाला, म्हटलं जाऊया आरामसे, होतो तेवढा टाइम। बाबू बाबू आहे आतमध्ये आणि मोठा बाबू बोलूया तरी मग त्याने पडला तरी तर मंडळी तुम्ही घराचा परिसर पाहू शकता, अगदीच प्रेमात पडण्यासारखा परिसर आहे आणि आजूबाजूला निसर्ग सुद्धा खूप सुंदर आहे। गावी आल्यानंतर निसर्ग पाहून भारावून जायला होतं, इतकी शांतता आणि समाधान मिळतं। त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही, तुम्ही फक्त व्हिडिओचा आनंद घ्या।
याला तिल तिळे काय तिल पहिला असायचं ना. होय होय जावा तुम्ही जावा. सगळ्या गाड्या रत्नागिरी मार्गे पांगरी मार्गे वेगळे देऊर मार्गे वेगळे रत्नागिरीला जायला. दादा तू बघितलं चला बाय बाय. चला बाय बाय. तर मंडळी स्वप्नील दादाच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि जेवण सुद्धा झालेलं आहे. दादाचे पप्पा आणि दादा शेफ असल्याने जेवण सुद्धा सुंदरच होतं. समोरच तुम्ही इंद्रधनुष्य पाहू शकता. आत्ताच पाऊस लागून गेला आणि ऊन पडलंय तर इंद्रधनुष्य आलेलं आहे. खूप सुंदर वातावरण आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. दादाच्या घरचा परिसर कसा होता हे सुद्धा सांगा. तर भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.